NTV टाइम, जनता की बात जनता के साथ। गढ़चिरौली जिले में धान खरीदी को लेकर सहकारी संस्थाओं ने सरकार को बड़ा अल्टीमेटम दिया है। जांचक शर्तें रद्द नहीं की गईं तो धान खरीदी बंद करने की चेतावनी दी गई है। देसाईगंज कृषि उपज बाजार समिति में जिले की आदिवासी और सरकारी धान खरीदी संस्थाओं के संचालकों की बैठक हुई। संस्थाओं का आरोप है कि खरीदा गया धान समय पर उठाया नहीं जाता, जिससे गोदाम किराया, हमाली और धान में होने वाली कमी का आर्थिक बोझ संस्थाओं पर पड़ता है। संस्थाओं ने मांग की है कि धान की उठाव 2 महीने के भीतर किया जाए, हमाली का भुगतान समय पर हो, जमीन जायदाद का गारंटी पत्र देने की शर्त और 1.5 गुना घटती वसूली रद्द की जाए। संस्थाओं के पदाधिकारियों ने बताया कि जल्द ही पणन मंत्री और मुख्यमंत्री से मुलाकात कर समस्या का समाधान मांगेंगे। मांगे नहीं मानी गई तो धान खरीदी बंद करने की चेतावनी दी गई है। मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत असलेल्या सहकारी संस्था, खरेदी विक्री संस्था, सहकारी राईस मिल आणि व्यापारी संस्था, तसेच आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व त्यांचे सभासद संस्था, जी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी शासनाची हमीभाव धान खरेदी चालते, त्या खरेदी करत असलेल्या अनेक संस्थांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागत आहे। त्यामुळे सगळ्या संस्थांनी आज विचारविनिमयाची सभा ठेवलेली होती। या सभेमध्ये मागील 17-18 या वर्षापासून आस्था गायन जो माल खरेदी केला त्याचा गोडाऊन किराया शासनाने अजून दिलेला नाही। त्यानंतर शासनाच्या अटी शर्ती फार जाचक आहेत। उदाहरणार्थ त्यांचं म्हणणं आहे की 2 महिन्याच्या आत आम्ही माल उचलतो, पण तुमची घट जी राहील खरेदीची 18%, पण 8-8 महिने, सव्वा वर्ष शेतकऱ्यांनी खरेदी केलेला संस्थांनी खरेदी केलेला माल ते उचलत नाही। त्याच्यामुळे 4, 5, 6% घट येत असते। अशा स्थितीमध्ये सुद्धा शासन त्या घटीच्या संबंधामध्ये 1.5 पटीने संस्थेच्या माध्यमातून वसुलीचा पत्र दिला जातो, वसूल केला जातो, त्याच्यासाठी त्यांच्या नावावरती टाकला जातो। दुसरीकडे पाहिलं तर त्या याच्यामध्ये 1.5 पट वसुली म्हटल्याच्या नंतर एकीकडे वेअरहाऊसचा जो नियम आहे किंवा 400 ग्राम ते 500 ग्राम, 1 महिना जर उशीर झाला 400 ते 500 ग्राम त्यांना मंजुरी मिळते। मात्र जे धान खरेदी करणारे केंद्र आहेत किंवा यांना शासन मात्र फक्त एक 2 महिन्याच्या अटीवर फक्त अर्धा किलोचीच घट मान्य करतो। मग जे नॅचरल जी घट आहे 8-8 महिने, 10-10 महिने, 1-1 वर्ष खरेदी होत नाही, म्हणून जेव्हा 5 ते 6% घट निर्माण होते, याचे पैसे शासन 1.5% पटीने वसूल करा असा आदेश देते आणि संपूर्ण संस्था अडचणीत आलेली आहे। मागील अनेक वर्षापासून संस्थेला कमिशन मिळालेले नाही। यावर्षी जे धान खरेदी होऊन हमालीचे सुद्धा शासकीय हमालीचे पैसे मिळालेले नाही। हमालसुद्धा आंदोलन करून शिवीगाळ करतात। संस्थेच्या संचालकांना, पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना ते मारायसाठी दारू पिऊन येतात। अशा अनेक अडचणीला सामना करून संस्था खरेदी करत आहे। मात्र आता संस्थेच्या